हॅलो एव्हरीवन. आज आपण SYBCom कॉर्पोरेट अकाउंटिंग सेमिस्टर 4 या सब्जेक्टमधील युनिट नंबर 2 होल्डिंग कंपनीज इलिस्ट्रेशन नंबर 10 पेज नंबर 2.57 पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया. द बॅलन्स शीट ऑफ टू कंपनीज वाईज ए लिमिटेड अँड सी लिमिटेड ॲज ॲट 31 मार्च 2025 इज ॲज फॉलोज. आपल्याला ए लिमिटेड आणि सी लिमिटेड यांची बॅलन्स शीट खाली दिलेली आहे. तारीख लक्षात ठेवा, डेट आहे 31 मार्च 2025. पुढं सांगितलेलं आहे आपल्याला बॅलन्स शीटला लायबिलिटी साईडला शेअर कॅपिटल इश्यूड सबस्क्राईब अँड पेड अप इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 ईच. एक शेअर्स 10 रुपयाचा आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, नंबर ऑफ शेअर्स तुम्ही कसे फाईंड कराल, ह्या कॅपिटलला ह्या ₹10 डिवाईड करायचं आहे. तर ईच शेअर्स बघायचं कितीचं आहे आणि जी अमाऊंट आहे त्याला ह्या ₹10 डिवाईड केलं की नंबर ऑफ शेअर्स येतील. त्याच्यानंतर जर्नल रिझर्व डेट बघायची आहे. हा आहे जर्नल रिझर्व ऑन 1 एप्रिल 2024 आणि बॅलन्स शीट आहे 2025ची. म्हणजे मार्च 2025 इयर एंडिंग आहे आणि इयर चालू झालेला आहे 1 एप्रिल 2024. म्हणजे इथं कंपनी ॲक्वायर कधी केली तर खाली दिलेला आहे बघा 1 एप्रिल. पुढे गेल्यानंतर कळेलच आपल्याला. बट हा 1 एप्रिलचा जर्नल रिझर्व आहे. त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस पण 1 एप्रिल 2024चा दिलेला आहे आणि अजून प्रॉफिट फॉर द इयर 2024-25 हा करंट इयरचा म्हणजे 24-25 आपल्या करंट इयरचा प्रॉफिट दिलेला आहे. मी पुढे गेल्यानंतर वर्किंग नोट तुम्हाला समजवणार आहे. सन्ड्री क्रेडिटर्स बिल्स पेबल ही एक्सटर्नल लायबिलिटी आहे किंवा ह्याला आपण करंट लायबिलिटी असं म्हणतो. लँड अँड बिल्डिंग मशिनरी ही आपली फिक्स ॲसेट आहे किंवा त्याला आपण नॉन करंट ॲसेट असं म्हणतो. त्याच्यानंतर आहे स्टॉक डेटर्स, अजून आहे इन्व्हेस्टमेंट नाही, बिल्स रिसिवेबल आणि कॅश ॲट बँक. स्टॉक डेटर्स, बिल्स रिसिवेबल आणि कॅश ॲट बँक ही तुमची करंट ॲसेट आहे. आणि इन्व्हेस्टमेंट ॲट कॉस्ट इन द शेअर्स ऑफ सी लिमिटेड म्हणजे इथं नीट समजून घ्या. इथं सांगितलं अमाऊंट बघायची कोणाच्या कॉलममध्ये आहे तर एच्या कॉलममध्ये आहे. म्हणजे ए हा होल्डिंग कंपनी आहे आणि सी ही तुमची सबसिडरी कंपनी आहे. तर इन्व्हेस्टमेंट सांगितलेली आहे, कॉस्ट प्राईस आहे. गुडविलच्या वर्किंग नोटला तुम्ही ₹5 लाख घेणार आहात. त्याच्या पुढे ॲडिशनल इन्फॉर्मेशन ए लिमिटेड ॲक्वायर 40,000 इक्विटी शेअर्स ऑफ सी लिमिटेड. आता ह्याच्यावरून पण कळतं कोण आहे होल्डिंग कंपनी तर ए, कारण एनं ॲक्वायर केलेले आहेत शेअर्स सी लिमिटेडचे. किती तर नंबर ऑफ शेअर्स आहेत 40,000. कधी तर 1 एप्रिल 2024 ही तुमची पहिली वर्किंग नोट असणार आहे. ए लिमिटेड ॲक्वायर 40,000 इक्विटी शेअर्स ऑफ सी लिमिटेड ऑन 1 एप्रिल 2024. तारीख महत्त्वाची आहे. तारखेवरून आपल्याला कॅपिटल प्रॉफिट आणि रेव्हेन्यू प्रॉफिट काढायला मदत होते. त्याच्यानंतर दिलं आहे बिल्स रिसिवेबल ऑफ ए लिमिटेड इन्क्लूड ₹3,000 ॲक्सेप्ट बाय सी लिमिटेड. आता तुम्ही काय करायचं आहे, जेव्हा पण इन्क्लूड हा शब्द असेल आणि कशात इन्क्लूड झालेले आहेत तर बिल्स रिसिवेबल ऑफ ए लिमिटेडला पैसे मिळणार होते 3,000 आणि कुणी बिल ॲक्सेप्ट केलेलं होतं तर सी लिमिटेडनं स्वीकारलेलं बिल होतं. म्हणजे सी लिमिटेड हा देणारा होता आणि ए लिमिटेड हा घेणारा होता. पैसे देणारा सी लिमिटेड होता आणि पैसे घेणारा ए लिमिटेड होता. पण आता ती कंपनी दोघांची एकच झालेली आहे. म्हणून आता अंतर्गत जे देणं घेणं आहे ते आता होणार नाही. म्हणून बिल्स रिसिवेबलमधून ₹3,000 आपल्याला लेस करायचे आहेत. तसंच त्याचा सेकंड इफेक्ट बिल्स पेएबलला होतो, कारण सीचे बिल्स पेएबल आहेत आणि एचे बिल्स रिसिवेबल आहेत. एक देणार आहे तर एक घेणार आहे. म्हणून ह्या दोघांचे अंतर्गत देवाणघेवाण आपण काय करणार आहोत, मायनस करून घेणार आहोत. त्याच्यानंतर दिलेला आहे सन्ड्री डेटर्स ऑफ ए लिमिटेड इन्क्लूड 10,000 ड्यू फ्रॉम सी लिमिटेड. आता इथं पण तसंच आहे. ए लिमिटेड हा डेटर्स आहे म्हणजे त्याला पैसे मिळणारे आहेत ₹10,000. कोण देणार होतं तर फ्रॉम सीकडून एला ₹10,000 मिळणार होते आणि ते इन्क्लूड आहेत. तर काय करायचं आहे, डेटर्समधून इन्क्लूड म्हणलं की लेस करायचं आणि क्रेडिटर्समधून पण लेस करायचं. दोन्हीकडं स्टार करून घ्या. स्टॉक ऑफ सी लिमिटेड इन्क्लूड गुड्स परचेज फ्रॉम ए लिमिटेड. ए लिमिटेडकडून गुड्स परचेज केलेला होता सी लिमिटेडनं. तो गुड्स इन्क्लूड आहे स्टॉकमध्ये. ह्या त्याची अमाऊंट आहे फॉर ₹30,000 विच वेअर इनवाईस बाय ए लिमिटेड ॲट अ प्रॉफिट ऑफ 25% ऑन देअर इनवाईस प्राईस. आता इनवाईस प्राईस म्हणजे सेलिंग प्राईस. तर सेलिंग प्राईस तुमची 100 आहे आणि प्रॉफिट 25 आहे. मग कॉस्ट प्राईस तुम्हाला शोधावी लागेल. तर इथं नाही शोधलं तरी चालू शकतं, कारण इनवाईस प्राईस डिवाइड बाय प्रॉफिट डिवाइड बाय इनवाईस प्राईस म्हणजे सेलिंग प्राईस करतो. तर तरी पण तुम्ही फॉर्म्युल्यामध्ये शोधू शकता. Prepare a consolidate balance sheet of A Limited and its subsidiary C Limited as at
31 मार्च 2025. तर आपल्याला इथं बॅलन्स शीट प्रिपेअर करायची आहे. कॉन्सॉलिडेट बॅलन्स शीट म्हणजे दोघांची कंबाईन बॅलन्स शीट तयार करायची आहे 31 मार्च 2025ची. क्वेश्चन आपण सॉल्व करायला घेऊया. आज थोडी मेथड वेगळी आहे. याच्या अगोदरचे जे मी क्वेश्चन नंबर 9, क्वेश्चन नंबर 8 त्यांची जी मेथड होती थोडी वेगळी होती, कारण जो प्रॉफिट अँड लॉस आणि जर्नल रिझर्व आहे तो ह्याच्या अगोदरच्या क्वेश्चनमध्ये ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये म्हणजे बॅलन्स शीटच्या आउटसाईडला किंवा आउट ऑफ बॅलन्स शीटच्या बाहेर त्यांनी दिलेलं होतं. काय दिलेलं होतं? जर्नल रिझर्व आणि प्रॉफिट अँड लॉस. तेव्हा आपण वेगळ्या पद्धतीनं क्वेश्चन सॉल्व करतो आणि जेव्हा प्रॉफिट अँड लॉस आणि जर्नल रिझर्व बॅलन्स शीटमध्ये देतात तेव्हा ती सॉल्व करण्याची मेथड वेगळी आहे. तर दोघांमधला फरक लक्षात घ्या, म्हणजे मग तुम्ही कन्फ्यूज होणार नाही. तर ह्याच्या अगोदरचे जे मी 2 क्वेश्चन सोडवले होते किंवा त्याच्या अगोदर खूप सारे मी क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत, तर त्यातला मी 8 आणि 9 नंबरचा क्वेश्चन थोडा वेगळा होता, कारण त्याच्यामध्ये जर्नल रिझर्व आणि प्रॉफिट अँड लॉस बॅलन्स शीटच्या बाहेर दिलेले होते. आता आपण क्वेश्चन सॉल्व करायला सुरुवात करू. आज थोडीशी मेथड वेगळी आहे, कारण प्रॉफिट अँड लॉस आणि जर्नल रिझर्व बॅलन्स शीटच्या आतमध्ये आहे, बॅलन्स शीटमध्येच आहे. तर तुम्ही नीट समजून घ्या की बॅलन्स शीटच्या आतमध्ये जर्नल रिझर्व आणि प्रॉफिट अँड लॉस आला तर ॲक्वायरच्या अगोदरचा, हा ॲक्वायरच्या अगोदरचा पण प्रॉफिट अँड लॉस आहे आणि करंट इयरचा पण आहे. हे सगळं जर इन्फॉर्मेशन इथं असेल बॅलन्स शीटला तर क्वेश्चन सोडवण्याची मेथड वेगळी आहे. पहिली तुम्हाला इन्फॉर्मेशन लिहायची आहे. ए लिमिट पहिले लिहूया आपण. कॉन्सॉलिडेटेड वर्किंग नोट्स. पहिली आहे ए लिमिटेड ॲक्वायर इक्विटी शेअर्स. इथं इक्विटी लिहिलं आहे म्हणून मी इथं इक्विटी लिहिलं, नुसतं शेअर्स लिहिलं तरी चालेल. इक्विटी शेअर्स ऑफ सी लिमिटेड ॲज ऑन कधी तर 1 एप्रिल 2024. ही झाली तुमची पहिली ॲडजस्टमेंट. नंतर लिहायचे आहे शेअर्स ऑफ ए लिमिटेड इन सी लिमिटेड. मग आता आपल्याला इथं फॉर्म्युला आहे शेअर्स ॲक्वायर बाय ए लिमिटेड डिवाइड बाय शेअर्स इश्यूड बाय सी लिमिटेड. तर आता आपण व्हॅल्यू टाकू किंवा खाली घेऊया. इथं घेतलं तरी चालेल. शेअर्स बघ ॲक्वायर किती केले आपल्याला सांगितले तर 40,000 शेअर्स ॲक्वायर केलेले आहेत, म्हणून आपण वर लिहिणार आहोत ॲक्वायरच्या जागेवर. ॲक्वायर म्हणजे परचेस केले. ए लिमिटेडनं सी लिमिटेडचे शेअर्स परचेस केले. मग सी लिमिटेडनं किती शेअर्स इश्यू केले होते ते नंबर ऑफ शेअर्स आपण वर्किंग नोटमध्ये काढू. कसं काढायचं तर हे सीचं, आता ही सीची आपण व्हॅल्यूज घेतो आहे. सीची शेअर कॅपिटल डिवाइड बाय 10 ईच. जे नंबर ऑफ शेअर्स आपण कसं फाईंड करतो, नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू कॅपिटल किंवा अमाऊंट डिवाइड बाय ईच शेअर किंवा पर शेअर. आपण सी लिमिटेडचं बघतोय, कॅपिटल आहे त्यांचं 5 लाख डिवाइड बाय 10 ईच. या झिरोला हा झिरो गेला, ॲन्सर आलं 50,000. 50,000 हे नंबर ऑफ शेअर्स आहेत. तर तुम्ही इथं म्हणू शकता नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू 50,000. तर मग आपण इथं लिहूया किती शेअर्स इश्यू केले होते 50,000. आणि हे आपण सगळं सीच्या व्हॅल्यू घेतो आहे तर 40. आता इथं आपण त्याचा रेशो काढू शकता तुम्ही, सोपं आहे. 40,000 डिवाइड बाय 50,000. ह्या 4 झिरोला हे 4 झिरो गेले म्हणजे रेशो आला 4/5. 4/5. अजून आपल्याला एक वर्किंग नोट समजवणार आहे मी तुम्हाला हिचीच. हा झाला ए लिमिटेडचा रेशो. तर बघा हा आहे एचा रेशो, हा मिळाला आपल्याला, हा आहे एचा रेशो.
मग आता सीचा किती असेल, तर सीचा रेशो बघा हा 5 यायला पाहिजे. 4मध्ये किती ॲड केल्यानंतर हा डिनॉमिनेटर 5 येईल. तर किती ॲड करावं लागेल 4मध्ये? 1. 4 + 1 = हा डिनॉमिनेटर आहे तो 5 येईल. म्हणजे रेशो आला 4:1. म्हणजे कसं आलं, तर हा 4 ॲज इट इज राहतो. ह्या दोघांचं ॲडिशन करून येतं ते डिनॉमिनेटरला येतं आणि हा 1 येतो आणि ह्या दोघांचं ॲडिशन करून येणार आहे ते डिनॉमिनेटरला. म्हणजे हा 1/5 हा सीचा रेशो आहे. हा सीचा रेशो आणि हा एचा रेशो. त्याच्यानंतर तिसरा आहे स्टेटमेंट ऑफ कॅपिटल प्रॉफिट ऑर लॉस. स्टेटमेंट ऑफ कॅपिटल प्रॉफिट ऑर लॉस. त्याच्यामध्ये एक घेतो आपण जर्नल रिझर्व. हा कधीच असतो, तर 1 एप्रिल. कंपनी ॲक्वायर केलेली आहे 1 एप्रिलला, म्हणून इथं येईल 1 एप्रिल 2024. ॲक्वायरच्या अगोदर, कंपनीला ॲक्वायर करायच्या अगोदर. आता मी थोडंसं तुम्हाला इथं वर्किंग करून दाखवते. बट हे जे पण सगळे व्हॅल्यूज घेतो आहे ह्या कोणाच्या घेतो आहे? सी लिमिटेडच्या घेतो आहे. तर इथं सगळं आहे सी लिमिटेडच्या व्हॅल्यू आपण विचारात घेतो आहे. आता इथं आपण विचार करायचा आहे इयर आपलं 1 एप्रिल. जेव्हा पण तुम्ही कॅपिटल प्रॉफिट आणि रेव्हेन्यू प्रॉफिट काढाल तेव्हा असं इयर कॅल्क्युलेट करून घ्यायचं आहे. 2024 एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. इथं 2024 जानेवारीला येईल 2025, फेब्रुवारी आणि मार्च 2025. 31 मार्च इथं आपलं इयर संपलं. तर त्यांनी इथं आपल्याला ना क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे बघा, तुम्ही बघू शकता. क्वेश्चनमध्ये लिहिलं आहे 1 एप्रिलचा जर्नल रिझर्व होता 1 लाख. इथं जर्नल रिझर्व होता 1 लाख. आणि प्रॉफिट आहे, कारण तो लायबिलिटीला असेल तर प्रॉफिट असतो. 1 एप्रिलचा प्रॉफिट आहे 30,000. आणि परत आपल्याला ह्या इयरचा एक दिला आहे 1 एप्रिल 2024 टू 31 मार्च 2025 पर्यंतचा परत एक प्रॉफिट दिला आहे. इथं आहे बघा 40,000. हे सगळं बॅलन्स शीटला आहे प्रॉफिट. जेव्हा पण लायबिलिटीला असतो तेव्हा प्रॉफिट असतो आणि जर्नल रिझर्व इज ॲब्सेंट, नील आहे, म्हणजे दिलेला नाही इथं जर्नल रिझर्व ह्या तारखेचा. आपलं हे करंट इयर आहे, पूर्ण वर्षाचा हा प्रॉफिट दिला आहे. आता बघा ह्याच्या अगोदरच्या वर्किंग नोट्स होत्या, म्हणजे ह्याच्या अगोदरचा एक क्वेश्चन होता, क्वेश्चन नंबर 8, 9. तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला कम्पेअर करायला सांगितलं होतं. पण ह्या क्वेश्चनमध्ये कम्पेअर करायचं नाही. का नाही करायचं? कारण ज्या पण तुम्हाला व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्या बॅलन्स शीटच्या आतमध्ये दिल्या असेल तर ह्याच्या अगोदरचे क्वेश्चन सॉल्व केले त्या मेथडनी करायचं नाही. आणि जर समजा बॅलन्स शीटच्या आत असेल तर हे सगळंच्या सगळं तुमच्या कॅपिटल प्रॉफिटला येईल. कॅपिटल प्रॉफिट आणि प्रॉफिटच आहे, कारण हे दोघं जण प्रॉफिट आहे म्हणून प्रॉफिटलाच जाणार आहे. आणि हे जी व्हॅल्यू आहे हे रेव्हेन्यूला जाईल. रेव्हेन्यू प्रॉफिट, ह्या दोन व्हॅल्यू रेव्हेन्यू प्रॉफिटला, कारण इथं कम्पेअर करायचं नाही. बिकॉज ज्या पण व्हॅल्यूज तुम्हाला दिलेल्या आहेत त्या बॅलन्स शीटच्या आतमध्ये आहेत म्हणून. जर बॅलन्स शीटच्या बाहेर व्हॅल्यू दिल्या असत्या तर मग आपण त्याचा विचार वेगळ्या पद्धतीने केला असता किंवा त्याला आपण कम्पेअर केलं असतं. पण आज आपल्याला कम्पेअर करायचं नाही, कारण व्हॅल्यूज तुम्हाला बॅलन्स शीटच्या आतमध्ये दिलेल्या आहेत म्हणून. तर जर्नल रिझर्व एवढा आहे, प्रॉफिट अँड लॉस एवढा आहे, ते येणार आहे कुठं? कॅपिटल प्रॉफिटला. इथं आहे 1 लाख रुपीज कॅपिटल प्रॉफिट. त्याच्यामध्ये जर प्रॉफिट आला तर आपण ॲड करतो, लॉस आला तर लेस करतो, म्हणून म्हणणार आहे ॲड प्रॉफिट अँड लॉस, दॅट इज टू से प्रॉफिट. तारीख टाकूया आपण, हा कधीचा आहे तर 1 एप्रिल, कारण ॲक्वायरच्या अगोदरचा. ॲक्वायर कधी केली? 1 एप्रिल 2024ला, म्हणजे त्याच्या अगोदरचा हा प्रॉफिट आहे. अमाऊंट आहे 30,000. टोटल झाली 1,30,000. आता इथं ॲसेट ॲप्रिसिएट, डेप्रिसिएट किंवा अंडर व्हॅल्यू, ओव्हर व्हॅल्यू अशी कोणत्याही प्रकारची ॲडजस्टमेंट नाही, त्यामुळे एवढ्याच 2 गोष्टी इथं येणार आहेत. हा झाला तुमचा कॅपिटल प्रॉफिट. जेव्हा पण तुमची व्हॅल्यूज असतात 1 एप्रिलच्या असो किंवा जर्नल रिझर्व, प्रॉफिट अँड लॉस, जर बॅलन्स शीटच्या हात आला ना तर क्वेश्चन सोपा असतो. पण जर बॅलन्स शीटच्या बाहेर जर दिलं तर मग ते तुम्हाला कम्पेअर करावं लागतं.
हे लक्षात ठेवा. तो क्वेश्चन थोडा वेगळ्या पद्धतीनं सॉल्व करायचा आहे. कॅपिटल प्रॉफिट. कॅपिटल प्रॉफिटला आपण डिवाइड करू. कॅपिटल प्रॉफिट इन ब्रॅकेट 1,30,000. ह्याला आपण डिवाइड करणार आहोत 2 कंपन्यांमध्ये, सी लिमिटेड आणि ए लिमिटेड. ए लिमिटेड 1,30,000 इंटू एचा आहे हा रेशो 4/5 आणि इथं येणार आहे 1,30,000. त्याचा रेशो आपण इथं मागाशी काढलेला होता 1/5. आता आपण ह्याला कॅल्सीवर सॉल्व करून घेऊया, नाहीतर मग चुकायला नको म्हणून 1 मिनिटातच देते सॉल्व करून. आपण ना इथे सॉल्व करूया. 1,30,000 डिवाइड बाय 5 26,000. 26,000 आला आन्सर. ₹26,000 हे जाणार आहे मायनॉरिटी इंटरेस्ट. इथं येणार आहे इंटू 4 1,04,000 हे जाणार आहे गुडविलला. तर आता मी इथं रेड पेनने तुम्हाला मार्क करून देणार आहे काय होणार आहे ते. तर हे कॅपिटल प्रॉफिट आला, गुडविलला हे लेस होणार आहे, म्हणजे ही व्हॅल्यू, आणि हे मायनॉरिटी इंटरेस्टला ॲड होणार आहे. हे लक्षात ठेवायचं. जर प्रॉफिट आला तर त्याचं कॅल्क्युलेशन, प्रॉफिट आला तर गुडविलला हे लेस होतं आणि मायनॉरिटी इंटरेस्टला हे ॲड होतं. जर लॉस आला तर ह्याच्या उलट होतं, हे प्लस हे मायनस. हे लक्षात ठेवा. आता आपल्याला घ्यायचं आहे स्टेटमेंट नंबर 4, रेव्हेन्यू प्रॉफिट. प्रॉफिट और लॉस आपल्याला माहिती नाही काय होईल ते. पहिलं घ्यायचं जर्नल रिझर्व. कधीचा घ्यायचा तर खाली घेऊया आपण 1 एप्रिल 2024 टू 31 मार्च 2025. पूर्ण एका वर्षाचा जर्नल रिझर्व घ्यायचा आहे. आणि आता आपण इथं वर्किंग केलेलं होतं बघा. हा किती आहे जर्नल रिझर्व तर नील, काहीच नाही दिलं तर आपण इथं लिहूया नील. म्हणजे कुठं बघितलं आपण हा जर्नल रिझर्व, ही बघा इथं लिहिलं ना 24-25 असं इथं लिहिलं आहे का जर्नल रिझर्वला? नाही. तर हा 1 एप्रिलचा आहे, हा प्रॉफिट अँड लॉस 1 एप्रिलचा आहे, हा प्रॉफिट अँड लॉस 2024-25चा आहे, म्हणजे हा करंट इयरचा आहे. म्हणजे पूर्ण एका वर्षाचा ॲक्वायर केल्यानंतरचा प्रॉफिट एवढा होता. पण जर्नल रिझर्व तुम्हाला दिलेला नाही म्हणून आपण त्याला नील म्हणलं. त्याच्यानंतर प्रॉफिट असेल तर ॲड करायचा, तर प्रॉफिटच आहे, कारण आपण इथं बघितलं की कुठं दिलेला आहे तो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. लायबिलिटी साईड म्हणजे क्रेडिट बॅलन्स असतो आणि क्रेडिट बॅलन्स म्हणजे प्रॉफिट असतो. तर 40,000 हा प्रॉफिट आहे म्हणून आपण इथं ॲड केलं. जर लॉस असता तर लेस केलं असतं. इथं म्हणणार आहोत प्रॉफिट अँड लॉस, दॅट इज टू से प्रॉफिट. आपण याची तारीख टाकू, कधीच आहे हा प्रॉफिट 1 एप्रिल 2024 टू 31 मार्च 2025. किती प्रॉफिट आहे? 40,000. याची टोटल आली 40,000. याला म्हणणार आहोत आपण रेव्हेन्यू प्रॉफिट. रेव्हेन्यू प्रॉफिट आपल्याला डिवाइड करायचं आहे दोघांमध्ये. $40,000 याला आपण डिवाइड करू. ए लिमिटेड
आणि सी लिमिटेड. अमाऊंट आहे 40,000 इंटू 1/5, 8×45 8,000 येते. तरी पण कॅल्सीवर आपण करूया. 40,000 डिवाइड बाय 5, 8,000. इथे येईल 40,000 40,000 इंटू हा रेशो आहे त्याचा 4/5, किंवा इथलेच रेशो परत खाली घ्यायचे आहे तुम्हाला. 8×32 32,000 येईल. 32,000. आता हे येणार आहे कॉन्सोलिडेटेड प्रॉफिट अँड लॉसला, आणि हे येणार आहे मायनॉरिटी इंटरेस्टला. मायनॉरिटी इंटरेस्ट. तर आता आपल्याला इथं मेन्शन करायचं आहे, हे प्रॉफिट आहे म्हणून कॉन्सोलिडेटेड प्रॉफिट अँड लॉसला हे प्लस होईल, आणि हे आपण प्रॉफिट आहे म्हणून हे जे 8,000 आहेत हे काय होतील, मायनॉरिटी इंटरेस्टला प्लस होतील. हे लक्षात ठेवा. आपण काय काढलं, रेव्हेन्यू प्रॉफिट काढला. आता आपल्याला काढायचं आहे स्टेटमेंट गुडविलचं. 4 नंतर 5 स्टेटमेंट ऑफ मायनॉरिटी इंटरेस्ट. मायनॉरिटी इंटरेस्ट इथं काय काय येतं, तर कॅपिटल येतं. रेड पेननी मेन्शन करते मी इथं काय काय येणार आहे. काय काय येतं, कॅपिटल येतं. कुणाचं, तर रिमेनिंग कॅपिटल मायनॉरिटी कंपनीकडं म्हणजे सी लिमिटेडकडं शिल्लक असलेलं कॅपिटल प्लस कॅपिटल प्रॉफिट अजून काय येतं, प्लस रेव्हेन्यू प्रॉफिट. एवढं ह्या इथं येतं मायनॉरिटी इंटरेस्टला. आणि हे कोणाचं आहे, सी लिमिटेडचं आहे. हे रेव्हेन्यू प्रॉफिट पण सी लिमिटेडचं होतं. आता आपल्याला इथं बघायचं आहे, एक लिहायचं फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स. हेल्ड बाय मायनॉरिटी. आता इथं बघा किती शेअर्स होते त्यांच्याकडं, 50,000 शेअर्स त्यांनी इश्यू केले होते. बघा इथं त्यातले 40,000 शेअर्स कुणी घेतले, ए लिमिटेडने घेतले. म्हणजे शिल्लक किती राहिले त्यांच्याकडं, 10,000 शेअर्स शिल्लक राहिले. तुम्हाला वर्किंग करून दाखवते इथं. बघा शेअर्स किती होते, इश्यू केले होते त्यांनी 50,000 शेअर्स इश्यूड बाय, इथं लिहिले बघा शेअर्स इश्यूड बाय सी लिमिटेड. किती होते, 50,000. त्यातले ए लिमिटेडने 40,000 शेअर्स परचेज केले. म्हणजे राहिले त्यांच्याकडे शिल्लक किती, 10,000 शेअर्स. एक शेअर्सची फेस व्हॅल्यू तुमच्या बॅलन्स शीटला आहे बघा. एका शेअर्सची फेस व्हॅल्यू आहे 10 रुपीज. तर इंटू 10,000 इंटू 10 म्हणजे किती झाले, तर 1 लाख. 1 1 जा 1 0 किती, 1 2 3 4 5 1 2 3 4 5 म्हणजे 1 लाख. तर ही झाली तुमच्या शेअर्सची फेस व्हॅल्यू. मग आपण इथं काय करायचं आहे, 50,000 शेअर्स होते, इथं आहे बघा त्यातले 40,000 शेअर्स ॲक्वायर केले, राहिले 10,000 शेअर्स इंटू रुपीज 10 ईच म्हणजे झाले इथं 1 लाख, 1 लाख रुपीज. त्याच्यातून आपल्याला इथं ॲड करायचं आहे. त्याच्यामध्ये प्रॉफिट आला तर ॲड करायचा, लॉस आला तर लेस. कॅपिटल प्रॉफिट, कॅपिटल प्रॉफिट मायनॉरिटीचा आहे 26,000. आणि तिसरं आहे ॲड रेव्हेन्यू प्रॉफिट. $8,000 आहे बघा इथं रेव्हेन्यू प्रॉफिट 8,000 ॲड होणार आहे कारण प्रॉफिट आहे म्हणून. लॉस असता तर लेस झालं असतं. 7 12 13 14 3 1,34,000. मी फक्त चेक करते बरोबर आहे का. 1,24,000. हां, आन्सर इज करेक्ट.
ह्याला नाव द्या मायनॉरिटी इंटरेस्ट. हे कुठे येतं? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला ही अमाऊंट आपल्याला पुट करायची आहे. त्याच्यानंतरचं आहे 6 नंबरचं स्टेटमेंट ऑफ गुडविल. किंवा कॅपिटल रिझर्व. आपल्याला माहिती नाही दोघातलं काय येईल ते. हे आहे आता ए लिमिटेडचं. इथून पुढं सगळ्या व्हॅल्यूज तुम्ही घेणार आहात त्या ए लिमिटेडच्या. एक आहे कॉस्ट ऑफ शेअर्स अक्वायर बाय ए लिमिटेड. ए लिमिटेडनं किती शेअर्स ॲक्वायर केले त्याची व्हॅल्यू तुमच्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला असते बघा. इथं कितीही कॉस्ट प्राईस आहे 5 लाख रुपयाला त्यांनी शेअर्स ॲक्वायर केलेले होते. तर नेहमी बघायचं बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला काय आहे, इन्व्हेस्टमेंट ॲट कॉस्ट लिहिलेलंच आहे बघा. ॲट कॉस्ट इन द शेअर्स ऑफ सी लिमिटेड आणि व्हॅल्यू अमाऊंट आहे 5 लाख. तर इथं आपण घेतलं 5 लाख रुपयाला त्यांनी शेअर्स परचेस केले. ॲक्च्युली शेअर्सची व्हॅल्यू किती आहे बघा. फेस व्हॅल्यू किती होती, किती शेअर्स ॲक्वायर केले त्यांनी इथं दिलं आहे बघा. आपल्या ॲडजस्टमेंट नंबर 2 मध्ये 40,000 शेअर्स ॲक्वायर केलेत. म्हणून इथं लिहायचं फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स ॲक्वायर बाय ए लिमिटेड पण म्हणू शकता, नाही लिहिलं तरी चालेल. बाय ए लिमिटेड. तर फेस व्हॅल्यू किती शेअर्स ॲक्वायर केले होते त्यांनी 40,000. 40,000 शेअर्स इथं लिहिलं 40,000 शेअर्स इंटू रुपीज. कितीचा एक शेअर्स आहे 10 रुपीज ईच. आपण बॅलन्स शीटला आत्ताच बघितलं एका शेअरची व्हॅल्यू 10 रुपये आहे. 40,000 इंटू 10 केलं तर 4 लाख येतं. तुम्ही करून बघा 4 लाख. 40,000 इंटू 10 4 लाख. मग आपल्याला ह्याच्यामधून हे काय करायचं आहे लेस इथं लेस लिहायचं राहिलं तर हे आहे लेस करायचं आहे. इथं लेस लिहा, चुकून राहिलं. तर कॉस्ट ऑफ शेअर्समधून लेस करायचं आहे फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स. तर आन्सर येतं 1 लाख. मायनस होतं आहे त्यामुळे इथं काही प्रॉब्लेम नाही आहे. 5 लाखातून इथं लेस लिहिलं आहे. 5 लाखातून 4 लाख गेले. 5 लाख मायनस 4 लाख तर मायनस होतं आहे. तर हे म्हणायचं एक्सिस अमाऊंट पेड. एक्सिस अमाऊंट पेड म्हणजे त्यांनी जास्त पैसे दिले. 4 लाख द्यायला पाहिजे होते पण त्यांनी किती पैसे दिलेत शेअर्स खरेदी करायला. ए लिमिटेडनं 4 लाख रुपयाला सी लिमिटेडचे शेअर्स खरेदी करायला पाहिजे होते पण त्यांनी 5 लाख रुपयाला खरेदी केलं म्हणजे 1 लाख रुपये जास्त दिले. कुणी ए लिमिटेडनं सी लिमिटेडला 1 लाख रुपये जास्त दिलेत. आता हे झालं पहिलं, दुसरं, तिसरं. त्याच्यामध्ये करायचं आहे आपल्याला आता इथं बघा कॅपिटल प्रॉफिटला काय लिहिलं आहे तुम्ही गुडविल लिहिलं आहे. म्हणजे हे कोणाचं कुठलं स्टेटमेंट आहे गुडविलचं किंवा कॅपिटल रिझर्वचं. गुडविलला हा काय होतो मायनस होतो. इथं लिहा लेस कॅपिटल प्रॉफिट. अमाऊंट आहे 1,04,000. आता बघा आता मात्र तुम्हाला इथं विचार करायचा आहे. लेस म्हणजे हे मायनस आहे. 1 लाखातून 4 लाख जात आहेत का आणि लेस लिहिलं आहे म्हणजे मायनस करायचं आहे. आपण इथं दाखवते तुम्हाला बघा. हे झाली तुमची 1 लाख रुपयाची अमाऊंट. ही त्याच्यातून लेस करायचं आहे. लेस 1,04,000 1,04,000. आन्सरला काय साईन आलं बघा मायनस. किती अमाऊंट आली 4,000 मायनस आले. मायनस आलं की लक्षात ठेवायचं कॅपिटल रिझर्व. देअरफॉर कॅपिटल रिझर्व आणि प्लसचं साईन आलं तर गुडविल. मग हे आहे कॅपिटल रिझर्व. हे येणार आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. त्याच्यानंतरचं 7 नंबरचं स्टेटमेंट स्टेटमेंट ऑफ अनरिअलाइज प्रॉफिट. इथं प्रॉफिटच असतो कारण तो गिवन असतो म्हणून. आणि हे आहे ए लिमिटेड. इथून पुढं आपण ए लिमिटेडच्याच व्हॅल्यू घेणार आहोत. आता आपला फॉर्म्युला आहे बघा सेलिंग प्राईस इज इक्वल टू कॉस्ट प्राईस प्लस प्रॉफिट. तर क्वेश्चनमध्ये नीट बघायचं आहे त्यांनी आपल्याला काय दिलं आहे. क्वेश्चनमध्ये असं लिहिलं आहे
की स्टॉक ऑफ सी लिमिटेड इन्क्लूड गुड्स परचेज फ्रॉम ए लिमिटेड फॉर 30,000 विच वेअर इनवाइस्ड बाय ए लिमिटेड. ए लिमिटेडकडून तो काय केलेला होता, सी लिमिटेडनी गुड्स परचेज केलेला होता ए लिमिटेडकडून 30,000 रुपयाचा, आणि तो इन्क्लूड आहे ह्या स्टॉकमध्ये. इथं सांगितलं आहे ॲट अ प्रॉफिट ऑफ 25% ऑन द इनवाइस प्राईस. इनवाइस प्राईस म्हणजे सेलिंग प्राईस. जेव्हा पण तुम्हाला इथं ऑन शब्द टाकून व्हॅल्यू कॉस्ट प्राईस म्हणलं तर कॉस्ट प्राईस 100 आहे, इनवाइस प्राईस म्हणलं की सेलिंग प्राईस 100 आहे. कधी म्हणतील ऑन सेलिंग प्राईस तर सेलिंग प्राईस 100 आहे. तर सेलिंग प्राईस किती आहे, 100 आहे, कारण ऑन शब्द आला आहे. मग प्रॉफिट किती आहे तर इथं सांगितलं आहे 25%. हा फॉर्म्युला आहे. ह्याच्यात आपण प्लस केलं, 25मध्ये किती प्लस केलं, 100 येतं, 75. 75 प्लस 25 इज इक्वल टू 100. नाहीतर तुम्ही असं पण करू शकता, 100 मायनस 25, 75 आलं. तर हे तुम्हाला येतं. त्यामुळं फॉर्म्युला आहे आपला प्रॉफिट डिवाइड बाय सेलिंग प्राईस. प्रॉफिट आहे 25, सेलिंग प्राईस आहे 100. 25 वन जा 25, 25 5 जा 25 4 जा 100, 1/4. आता स्टॉकची व्हॅल्यू दिली 30,000. आपण मग इथं करणार आहोत 30,000 इंटू 1/4 किती येतं आहे बघू. 30,000 डिवाइड बाय 4 7,500 इंटू त्याचा रेशो, एचा रेशो आहे 4/5. 7,500 इंटू 4/5 इंटू 4 डिवाइड बाय 5 6,000 आहे अनरिअलाइज प्रॉफिट. हा काय करायचा आहे, बॅलन्स शीटला स्टॉकमधून लेस करायचा, लेस फ्रॉम स्टॉक. कुठं तर बॅलन्स शीटच्या ॲसेटला. स्टॉक आपल्या बॅलन्स शीटच्या ॲसेटला असतात. अजून ह्याच्या खाली एक वर्किंग नोट करणार आहात, तिथून पण ही व्हॅल्यू लेस होणार आहे, म्हणून मी इथं लेसचं साईन टाकलं. तुम्ही स्टॉकला इथं स्टार करून ठेवायचं आहे क्वेश्चनमध्ये, कारण क्वेश्चनमध्ये स्टार केलं की मग आपण जेव्हा बॅलन्स शीट बनवतो तेव्हा चुकत नाही. त्याच्यानंतर 8 नंबरचं आहे स्टेटमेंट ऑफ कॉन्सॉलिडेटेड प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉस, कॉन्सॉलिडेटेड प्रॉफिट अँड लॉस. तर आता इथं सगळं घ्यायचं, जर्नल रिझर्व नाही घ्यायचं. कॅपिटल कोणाचं तर एचा प्रॉफिट घ्यायचा आहे. सगळा प्रॉफिट एचा आपण एकत्र करणार आहोत आणि एकच कन्सिडर करणार आहोत. एचा बघा जर्नल रिझर्व सगळ्याच्या हे कॅपिटल बॅलन्स शीटला जाईल. एचं सीचं कॅपिटल बॅलन्स शीटला जाणार नाही, एचं कॅपिटल बॅलन्स शीटला जाईल. जर्नल रिझर्व सीचा नाही जाणार बॅलन्स शीटला, पण एचा जर्नल रिझर्व बॅलन्स शीटला जाईल. आता ज्या तुम्ही सीच्या व्हॅल्यू सगळ्या घेतलेल्या आहेत, सीचं काय जातं फक्त एक्सटर्नल लायबिलिटी किंवा करंट लायबिलिटी तुमच्या सीची फक्त बॅलन्स शीटला जाईल, बाकी सगळं काही जाणार नाही. पण एवरून बॅलन्स शीट बनणार आहे. एचं कॅपिटल बॅलन्स शीटला जाईल, रिझर्व बॅलन्स शीटला जाईल, पण प्रॉफिट अँड लॉसमध्ये ह्या स्टेटमेंटला जाईल. प्रॉफिट अँड लॉस किती आहे बघा. प्रॉफिट अँड लॉस दॅट इज टू से प्रॉफिट, तारीख आहे 2024 1 एप्रिल 2024. किती आहे बघा 1 एप्रिलचा प्रॉफिट अँड लॉस 50,000. त्याच्यामध्ये दुसरा प्रॉफिट ॲड करायचा आहे, करंट इयरचा. ॲड प्रॉफिट अँड लॉस दॅट इज टू से प्रॉफिट 2024-25 किती आहे प्रॉफिट अँड लॉस तर 60,000. एचा बघतोय आपण, सीचा नाही. आणि 2 प्रॉफिट झाले. अजून एक प्रॉफिट आहे बघा कॉन्सॉलिडेटेडला, रेव्हेन्यू प्रॉफिट.
ॲड प्रॉफिट आला तर ॲड करायचं, इथं रेव्हेन्यू लॉस आला तर लेस करायचं. ॲड रेव्हेन्यू प्रॉफिट 32,000 आणि हा अनरिअलाइज लेस करायचा आहे. पहिले याचं आपण ॲड करून घेऊ. 6, 3, 9, 9, 5, 14 1,42,000. त्याच्यामधून आपल्याला इथं लेस करायचं आहे अनरिअलाइज प्रॉफिट. $6,000 1,36,000 ह्याला म्हणायचं आहे प्रॉफिट अँड लॉस. आणि हा जाणार आहे बॅलन्स शीटच्या ॲसेटला, लायबिलिटीला, बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. हे होतं एचं स्टेटमेंट. आता एचा हा प्रॉफिट आपल्या बॅलन्स शीटला जाईल. आता आपण बॅलन्स शीट बनवणार आहोत. तर इथं लिहायचं आहे कॉन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट of A Limited and its subsidiary स्पेलिंग चुकलं, सबसिडरी C Limited as on 31st March 2025. आता आपल्याला एक बॅलन्स शीट ड्रॉ करून घ्यायची आहे. इथं छोटीशी आहे, इथं स्पेलिंग असं चुकायला नको, गडबडीत झालं माझ्याकडून. serial number, particulars, note number, rupees and rupees. पहिला आहे फर्स्ट इक्विटी अँड लायबिलिटी. शेअर कॅपिटल म्हणू आपण त्याला. त्याच्यामध्ये पहिलं आहे ऑथोराइज कॅपिटल. आता इथं एचं बघायचं आहे. इथं बॅलन्स शीट आपण ठेवूया. एची बघा, एचं इक्विटी शेअर किती होते, तर एक शेअर्स 10 रुपयाचा होता. 1 0 कट करा म्हणजे तुम्हाला नंबर ऑफ शेअर्स मिळतील. 10 लाख होतं म्हणजे 1 लाख हे शेअर कॅपिटल होतं. म्हणून आपण इथं लिहिणार आहोत 1 लाख इक्विटी शेअर्स ॲट ₹10 each. म्हणजे येणार आहे 10 लाख. किती अमाऊंट येणार आहे, ऑथोराइजच्या समोर लिहू आपण 10 लाख आणि याला डबल अंडरलाईन करून सोडून द्या, हे ॲड करायचं नाही. त्याच्यानंतर आपण 2 म्हणूया, ह्याला म्हणू इश्यूड, सबस्क्राइब्ड अँड पेड. किती होते तर 1 लाख. हे वरचंच लिहायचं आहे इक्विटी शेअर्स ॲट ₹10 each. हे 10 लाख तुम्हाला पकडायचे आहेत टोटलमध्ये, हे घ्यायचे. त्याच्यानंतर 3 आहे प्रॉफिट अँड लॉस रिझर्व घेऊया. त्याला त्याच्याखाली लिहूया आपण रिझर्व अँड सरप्लस. बी म्हणू याला, बी रिझर्व अँड सरप्लस. त्याच्यामध्ये 1 येईल. रिझर्व बघा दिलेला आहे, जर्नल रिझर्व आहे 1 लाख.
1,00,000 रुपीज. आता हे नीट ना मी इथं लिहून ठेवते तुम्हाला कळा म्हणून, तुम्ही हे लिहायचं नाही. हे ए लिमिटेडचं आहे आणि ह्या जर्नल रिझर्व पण एचा आहे. त्याच्यानंतर जर्नल रिझर्व झाला. आपण प्रॉफिट अँड लॉस बघा, आपण काय घेतो, पहिले कॅपिटल घेतलं, जर्नल रिझर्व घेतला. आता प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉस कुठला घ्यायचा आहे, वर्किंग नोटमधला. कोणाचा, तर एचा. व्हॅल्यूज किती आहे बघा, 1,36,000. फक्त मी चेक करते आन्सरमध्ये बरोबर आहे का. 1,00,000 हां बरोबर आहे, 1,36,000. त्याच्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला मायनॉरिटी इंटरेस्ट. त्याला आपण सी म्हणू, सी मायनॉरिटी इंटरेस्ट. मायनॉरिटी इंटरेस्ट इथं आपण वर्किंग नोटमध्ये काढलेला आहे बघा, 1,34,000. 1,34,000 हे कोणाचं आहे, सी लिमिटेडचं मायनॉरिटी इंटरेस्ट. त्याच्यानंतर आपण घेणार आहोत करंट लायबिलिटी. इथं बघा, इथं आपली बॅलन्स शीट अशीच बनणार आहे. करंट लायबिलिटीमध्ये सन्ड्री क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल आहे, दोघांना पण स्टार आहेत. मग आपण इथं म्हणणार आहोत डी करंट लायबिलिटीज. अजून काय राहिलं, हा कॅपिटल रिझर्व एक राहिलेला आहे बघा, 4,000. आपण इथं लिहूया, जर्नल रिझर्वच्या इथंच यायला पाहिजे होता. बरं इथं घेते मी कॅपिटल रिझर्व. 4,000, 4,000 रुपये कॅपिटल रिझर्व आहे. आणि हा कोणाचा आहे, कॅपिटल रिझर्व आपण इथं काढलेला आहे बघा, ए लिमिटेडचा, एचा आहे. त्याच्यानंतर करंट लायबिलिटीमध्ये पहिलं आहे सन्ड्री क्रेडिटर्स. ए लिमिटेड अँड सी लिमिटेड. ए लिमिटेडचे सन्ड्री क्रेडिटर 70 आणि 50, 70,000 अँड 50,000. या दोघांचे टोटल करून खालीच घ्यायचं, 1,20,000 लेस इंटर ओइंग्स. इंटर कंपनी ओइंग्स. इथं बघा क्रेडिटर्सला बघा किती आहेत, 3 नंबरचे ॲडजस्टमेंट आहे, अमाऊंट आहे 10,000. डेटर्स आणि क्रेडिटर्स एकच असतात. बाहेरील 1,10,000. 1,20,000मधून 10 गेले, 1,10,000. त्याच्यानंतर आहे 2ला बिल्स पेएबल. ए लिमिटेड अँड सी लिमिटेड. ए लिमिटेडचे बिल्स पेएबल आहेत 10,000 अँड 5,000. 15,000 टोटल आले. ह्याच्यातून इंटर ओइंग्स लेस करायचे आहेत. इंटर कंपनी ओइंग्स. अमाऊंट आहे बिल्स पेएबलची इथं बघा वर आहे 3,000. 2 नंबरचे ॲडजस्टमेंट आहे 3,000. बाहेर येतील 12,000. ही झाली आपली लायबिलिटी साईड. तरी पण एकदा चेक करू काय राहिलं आहे का. कॅपिटल झालं, रिझर्व झालं, प्रॉफिट अँड लॉस झालं, सन्ड्री डेटर्स क्रेडिटर्स बिल्स पेएबल, सन्ड्री क्रेडिटर्स बिल्स पेएबल झालं. अजून काय राहिलं आहे का इथं बघू. हा प्रॉफिट अँड लॉस घेतला, हे 4,000 घेतले, हे पण घेतले, तर झालं. आज काही गुडविल नाही आहे त्यामुळे ॲसेटला काही येणार नाही. फक्त हे 6,000 रुपये स्टॉकमधून आपल्याला लेस करायचे आहेत. तर ह्याची आपण टोटल करूया लायबिलिटीची. आपण 10 लाख सगळ्यात शेवटी घेऊ कारण मोठी अमाऊंट आहे म्हणून आपल्याला टोटल करायला चुकू शकतं. म्हणून पहिलं खालून जाऊया. 12,000 प्लस 1,10,000, 1,10,000 प्लस 4,000 प्लस 1,34,000, 1,34,000. त्याच्यानंतर 1,36,000, 1,36,000. त्याच्यानंतर आहे 1 लाख. त्याच्यानंतर आहे 10 लाख. 2 3 4 5 किती आलं,
अरे बापरे, 12,000 प्लस 1,10,000 प्लस 4,000 प्लस 1,34,000 प्लस 1,36,000 प्लस 1 lakh प्लस 10,000 14,96,000. मी चेक करते फक्त. 14 lakh, हां, आन्सर इज करेक्ट. 14,96,000 ही झाली आपल्या बॅलन्स शीटची टोटल. ह्याला म्हणायचं आहे टोटल. कशाची आहे तर फर्स्टची. त्याच्याखाली इथं 2 टाकायचं, ते लिहायचं ॲसेट्स. त्याच्यामध्ये एक नॉन करंट ॲसेट म्हणा, ए म्हणलं तरी चालेल. आता इथं गुडविल नाही आहे, त्यामुळे तुम्ही असं म्हणू शकता नॉन करंट, किंवा तुम्ही फिक्स ॲसेट पण म्हणू शकता, नॉन करंट ॲसेट्स. त्याच्यामध्ये एक आहे, आता बॅलन्स शीटवरूनच करायचं आहे. बॅलन्स शीटला बघा लँड अँड बिल्डिंग आहे, ए लिमिटेड अँड सी लिमिटेड. ए लिमिटेडचे आहे 2 लाख आणि 1.5 लाख, 2 lakh अँड 1,50,000. आता इथं ॲप्रिसिएट डेप्रिसिएट काही नाही आहे, अंडर व्हॅल्यू ओव्हर व्हॅल्यू, त्यामुळे ह्याला इंटर असं काही येणार नाही आहे. तर 3,50,000 बाहेर. त्याच्यानंतर आहे मशिनरी, ए लिमिटेड अँड बी लिमिटेड, 3 lakh अँड 3 lakh. 6 lakh बाहेर येते. आता मशिनरी आपली फिक्स ॲसेट झाली. आता आपली येणार आहे करंट ॲसेट. सिरियल नंबर, पर्टिक्युलर्स, नोट नंबर, बी म्हणणार आहोत आपण करंट ॲसेट. एक आहे स्टॉक, ए लिमिटेड अँड सी लिमिटेड. बघा इथं स्टॉक किती आहे त्याचा 75 आणि 50. ह्याच्यातून अनरिअलाइज स्टॉक आपल्याला लेस करायचा आहे. याची टोटल करून घेऊ आपण. 1,25,000 लेस अनरिअलाइज स्टॉक. अनरिअलाइज प्रॉफिट, सॉरी स्टॉक म्हणलं मी, अनरिअलाइज प्रॉफिट तो आहे आपल्या वर्किंग नोटमध्ये. इथं अनरिअलाइज बघा इथं लेस फ्रॉम स्टॉक 6,000. तर हा 6,000 आपल्याला ह्याच्यातून मायनस करायचा आहे. 1,25,000 मायनस 6,000, 1,19,000. त्याच्यानंतर आहे दुसरी करंट ॲसेट. तुम्ही इथं बघू शकता सन्ड्री डेटर्स, त्याला इंटरओइंग्स आहेत. ए लिमिटेड अँड सी लिमिटेड. सन्ड्री डेटर्स आहेत 50,000, 60,000. $1,10,000. त्याच्यातून लेस करायचं आहे इंटरओइंग्स. जे तुम्ही क्रेडिटर्समधून लेस केले तेच करायचे आहे. अमाऊंट 10,000. बाहेर येतील 1 lakh.
त्याच्यानंतर आहे सन्डे डेटर्स. नंतर इन्व्हेस्टमेंट घ्यायची नाही, ती तुम्ही वर्किंग नोटला घेतलेली आहे गुडविलच्या. त्याच्यानंतर आहे बिल्स रिसिवेबल. 3 नंबरला बिल्स रिसिवेबल. ए लिमिटेड अँड बी लिमिटेड. ए लिमिटेडचे आहे 10,000, 5,000, 15,000. लेस इंटर ओइंग्स. इंटर कंपनी ओइंग्स. जे तुम्ही बिल्स पेएबलमधून लेस केली तीच अमाऊंट तुम्ही ॲसेटमधून, म्हणजे बिल्स पेएबल आणि बिल्स रिसिवेबल. तर बिल्स पेएबलमधून जेवढी अमाऊंट लेस केली तेवढीच अमाऊंट तुम्ही बिल्स रिसिवेबलमधून लेस करायची आहे. अमाऊंट आहे 3,000. बाहेर येतील 12,000. आणि इन्क्लूड म्हटलं की लेसच करायचं आहे, लक्षात ठेवा. इन्क्लूड म्हणजे ॲड झालं आहे, आपल्याला लेस करायचं आहे. त्याच्यानंतर आहे कॅश ॲट बँक. ए लिमिटेड अँड सी लिमिटेड. 1,55,000, 1,60,000. 3,15,000. तरी पण करून बघते. 1,55,000 प्लस 1,60,000, 1,15,000. बरोबर आहे. आपण खालूनच जाऊया प्लस करत. प्लस 12,000 हे. त्याच्यानंतर आहे प्लस 1,00,000. त्याच्यानंतर 1,19,000. त्याच्यानंतर आहे इकडं 6,00,000. त्याच्यानंतर आहे 3,50,000. आन्सर इज करेक्ट. 14,96,000. ह्याला म्हणायचं आहे टोटल. सेकंड. ही 2 नंबरची टोटल आहे. तर हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करा. जर तुम्हाला काय डाऊट असतील तर कमेंट करा. जास्तीत जास्त तुमच्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.